नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेक्कन आय एसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 2 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे आणि या पूर्वपरीक्षेतील GS आणि CSAT या घटकांच्या तयारीसाठी डेक्कन आय एसनं आपली टेस्ट सिरीज दिनांक 21 ऑक्टोबरपासून सुरू केलेली आहे। हे एव्हाना बऱ्याच लोकांना माहीत असेल आणि या टेस्ट सिरीज बरोबरच आपण यूट्यूबवरती काही व्हिडिओ सिरीज देखील आणलेल्या आहेत। त्या व्हिडिओ सिरीजपैकीच एक सिरीज म्हणजे CSATच्या उतार्यांकरता मी सुरू केलेली रोज एक उतारा ही सिरीज होय। त्याच्यामध्ये मी स्वतः डिझाईन केलेले मराठी आणि इंग्रजी असे बायलिंग्वल पॅसेजेस प्लस काही फक्त मराठी पॅसेजेस आणि काही फक्त इंग्रजी पॅसेजेस असे पॅसेजेस आणि त्यांच्यावरचे प्रश्न मी डिस्कस करणार आहे। तर हे डिस्कस करत असताना त्याच्यामध्ये उतारे कसे सोडवायचे, निष्कर्ष कसा काढायचा, उतार्यातलं विश्व म्हणजे नेमकं किती विश्व, आपले इन्फरन्सेस जे आहेत ते कुठपर्यंत ताणायचे, उतारे सोडवण्याच्या काही ट्रिक्स असतात का आणि अशा कुठल्या गणितीय पद्धतीच्या किंवा मॅथमॅटिकल काही जे काही नियम आहेत त्याच्यावरनं भाषिक कौशल्य टेस्ट करणाऱ्या उतार्यांना सोडवलं जाऊ शकतं का, अशा अनेक मुद्द्यांची चर्चा मी त्या सिरीजमधनं करतो आहे आणि ते करत असताना आपण तिकडे उतारे सोडवतो आहोत। तर हे करत असताना एका विद्यार्थ्यानं सकाळी तिथे एक कमेंट केलेली आहे की तुम्ही हे जे उतारे सोडवत आहात याच्याबरोबरच 21 मार्च 2021 रोजी जो राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा CSATचा पेपर झाला आहे त्याच्यातले जर प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 50 मधले उतारे तुम्ही इथे सोडवलेत तर त्याचासुद्धा फायदा आम्हाला येत्या 2 जानेवारीकरता होईल। असं ते तिकडनं आल्यानंतर मी आजपासून हे जे 1 ते 50 प्रश्न आहेत आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतले ते आपण पुढचे काही 7-8 दिवस माझ्या वेळेनुसार सोडवणार आहोत आणि त्याच्या थ्रू आपल्याला उतारे कसे सोडवायचे आहेत, काय करता येतं याच्यावरती आपण बोलणार आहोत। उलटं मी जाणार आहे प्रश्न क्रमांक 46 ते 50 हा जो इंग्रजीचा उतारा असतो, मग 46 ते 50 झाल्यावर 41 ते 45 आणि मग आपण 1 ते 40 असं जाणार आहोत। ठीक आहे, सो आपण आधी इंग्रजीचा उतारा घेऊया। याच्या डिस्कशनला सुरुवात करण्याआधी जे 2-3 मुद्दे जे मी तिकडेही बोललेलो आहे किंवा आपली जी काही टेस्ट सिरीज सुरू होणार आहे त्याच्यातही मी ते सांगतच राहीन की उतारे सोडवण्याची कुठलीही मॅथमॅटिकल ट्रिक असत नाही, याच्यावर मी ठाम आहे। कारण तुमच्या कॉम्प्रिहेन्शन स्किल्स, तुम्हाला किती समजतं आहे, भाषेचं तुम्हाला किती ज्ञान आहे, तुम्ही भाषेशी किती प्लेफुल राहू शकता याचं टेस्टिंग करण्यासाठीचा हा पेपर आहे। बरेच जण विचारत राहतात की मग ते उतार्यातले शब्द आणि प्रश्नातले शब्द असं मॅच करून मग त्या उतार्यात जायचं का। हे असले जे काही शॉर्टकट आहेत ना, रादर ते शॉर्टकट नाहीच आहेत, तुक्के आहेत। मग ते कधी कधी उपयोगाला येऊ शकतात, तुमचं लक असेल तर, कधी कधी तिथे टोटल किऑस होऊ शकतो, गोंधळ उडू शकतो। उतारे सोडवण्याची आयडियल पद्धत आणि एकमेव मार्ग म्हणजे शांतपणे अत्यंत चांगल्या एकाग्रतेने कॉन्सन्ट्रेशनने तो उतारा वाचावा आणि प्रश्न जे काही आहेत त्या उताराच्या आकलनाच्या आधारे सोडवावेत। मग याच्यामध्ये डिपेंड करतं की कधी कधी प्रश्न थोडेसे ओझरते आधी बघितले तर तुम्ही नंतरही उतार्याकडे जाऊ शकता, पण ते डिपेंड करतं, तो एक रिअल टाईम त्यावेळी घेतलेला निर्णय असतो। कुठलाही एकच फॉर्म्युला उतार्यांना लागू करता येत नाही, अशी कुठलीही ट्रिक असत नाही की हे बघायचं मग ते बघायचं मग तिथे जाऊन वर खाली करायचं, यस यस नो 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 यस, असं काही, हे काही लॉजिकल रिझनिंग नाही आहे, ही काही न्यूमरसी नाही आहे। भाषा समजून घेणं आणि आपली एकाग्रता असणं हेच उतार्यांमध्ये सर्वात जास्त गुण किंवा अधिकाधिक गुण मिळवण्यासाठीचं टूल आहे, हेच एकमेव हत्यार आहे। अनेक विद्यार्थ्यांकडे एकाग्रतेचाच अभाव असल्यामुळे ते असे काहीतरी टूल, असे काहीतरी अवजारं शोधत राहतात की आपल्याला काहीतरी असं आयतं मिळेल का आणि ते शस्त्र वापरून आपण मग 125 जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतो का, तर नाही। तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन आणि तुमची नजर त्या उतार्यातल्या ओळींवरती किती शांतपणे स्थिरावते आहे ह्याचं असणारं तुमचं कौशल्य किंवा इतका तुमचा असणारा पेशन्स, तुमच्यातली शांतता, हेच तुम्हाला उतारे सोडवायला मदत करणार आहे। आणि ही गोष्ट केवळ रियाजानं, सरावानं तुम्ही किती अधिकाधिक उतारे शांतपणे वाचत आहात, तुम्ही किती तुमच्या मनानं शांत आहात याच्यावरच हे सगळं अवलंबून आहे। रियाज करूनच तुम्हाला हे होणार आहे की रोज किमान बाबा आजपासून 2-2 उतारे तरी सोडवायला सुरुवात केली पाहिजे।
शांतपणे काय जो 6 मिनटं 6.5 मिनटं 7 मिनटं जी काही वेळ तुम्ही ठरवली आहे पर उतारा, तेवढ्या याच्यामध्ये तो उतारा झरझर वाचता यायला पाहिजे आणि ते प्रश्न तिकडे सोडवता यायला पाहिजे. तर त्याच पद्धतीने आपण आजपासनं 21 मार्च 2020चे 10 उतारे जे आहेत ते सोडवणार आहोत आणि बघणार आहोत की नेमकं आपल्याला काय अडचणी येतात रिअल टाईममध्ये, उत्तरापर्यंत पोचायला आपल्याला काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत. ठीक आहे, तुमच्याकडे पेपर असतीलच, इथे स्क्रीनवरती सुद्धा तो पेपर आहे. तुमच्या हातात जर असेल तर मी पूर्ण उतारा वाचणार आहे तुमच्यासमोर. 10 वेळेला मी तुमच्यासमोर येणार आहे, पूर्ण उतारा मी वाचणार आहे. वाचत असताना काय काय वाटतं हेही आपण रिअल टाईममध्ये करणार आहोत. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करूया. सीसॅट 2020चा प्रश्न क्रमांक 46 ते 50 साठीचा दिलेला इंग्रजी उतारा. आता मी याचे शब्द मोजलेत, शब्दसंख्या जी आहे ना ती मी मोजली आहे, ती 405 शब्द इतकी भरली आहे. 405 शब्द जे आहेत ते या उतार्यामध्ये आहेत. साधारणतः एक 5 त्यांनी छोटे भाग उतारे त्याच्यात केलेले आहेत एका उतार्यामध्ये आणि तिथे एकूण शब्द जर पाहिले तर थोडे 1-2 इकडे तिकडे होऊ शकतात, पण 405 शब्द ते आहेत. डेक्कन आयआयसीची टेस्ट सिरीज आता 21 ऑक्टोबरपासून सुरू होते आहे. त्याच्यातले जे आपण 5 पेपर सेट करणार होते, स्वतः मी जे 50 उतारे तिकडे सेट करणार आहे, तिथे आपण 5ही पेपरमध्ये याच्या ±10% शब्दसंख्येनेच इंग्रजी उतारे ठेवणार आहोत. ठीक आहे, सो हे पण खूप मॅटर करतं की किती स्पीड असेल. जेव्हा लोक असे मला रेडीमेड उत्तरांसाठीचे प्रश्न विचारतात ना, सर किती मिनिटात उतारा सोडवायला पाहिजे, आधी प्रश्न वाचू का आधी काय करू, डिपेंड करतं ना. उतारा छोटा असेल तर त्याचे मिनिट्स कमी होतील, उताराचं ट्रान्सलेशन खूप वाईट झालं असेल तर ते वाढतील, उताराची शब्दसंख्या किती आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं. म्हणून मी पुन्हा पुन्हा कंटाळा येईस्तोवर हे सांगतोय की ही चूक करू नका, मॅथमॅटिकल फॉर्म्युल्याच्या शोधात राहू नका. कोणीतरी काहीतरी जादूची कांडी आपल्याला देईल, कोणीतरी आपल्याला एक ट्रिक देईल आणि मग आपण झरझर उतारे सोडवायला लागू, होणार नाही. आजपासनं पुढचे 2-2.5 महिने शांतपणे रोज 1-2 उतार्यांचा सराव करणं, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं, शब्दांवरती टिकून राहणं आणि उतारा वाचत असताना आपल्या मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशननी तो वाचणं, हाच याच्यावरचा एकमेव आणि अंतिम मार्ग आहे. आणि हे करायला कष्ट लागतात आणि तुम्ही कष्टापासून पळण्याचा प्रयत्न करता आणि म्हणून मग तुम्हाला ट्रिक्स लागतात आणि म्हणून मग तुम्ही कुठेतरी असं एक्सटर्नल उत्तर शोधायला जाता जे फसणारं आहे. ओके, सो आपण स्टार्ट करूया. काय आहे तुमच्याबरोबर मी वाचतो, आपण बघूया काय आपल्याबरोबर होत आहे. द रिचनेस ऑफ ग्रेट बुक्स शोज इटसेल्फ इन द मेनी लेवल्स ऑफ मीनिंग they contain. The richness of great books shows itself in the many levels of meaning they contain. Okay, fine. वाचत असतानाच त्याला ग्रास्प करणं ही एक सायमल्टेनियस प्रोसेस आहे जी सरावानं साध्य होते आणि त्याच्या बाजूला मग काहीतरी आपण थोडं कच्चं काम करत जाणं ही माझी मेथड आहे. तुम्हाला ती पटली तर तुम्ही ती वापरू शकता. काय, द रिचनेस ऑफ ग्रेट बुक. ओके फाईन, ग्रेट बुक नावाचा एक शब्द आपल्याला इथे मिळालेला आहे की थोर पुस्तक आहेत बाबा. ओके, आणि त्यांचं रिचनेस म्हणजे काय की त्यांचं एक प्रकारे असणारं त्यांच्यामधलं श्रीमंती, हा तर त्याचा लिटररी अर्थ झाला, किंवा थोरवी, ग्रेटनेस किंवा रिचनेस या अर्थाने. ग्रेट बुक्स शोज इटसेल्फ इन द मेनी लेवल्स ऑफ मिनिंग दे कंटेन. म्हणजे त्या पुस्तकांचं जी श्रीमंती आहे ती कशात असते, मेनी लेवल्स ऑफ मिनिंग दे कंटेन, की त्या पुस्तकाचे अनेक अर्थ, अनेक अन्वयार्थ निघू शकतात, त्याच्यामध्ये अनेक अन्वयार्थ असतात, त्याच्यामध्ये अर्थांच्या अनेक शक्यता असतात, याच्यात त्या पुस्तकाची श्रीमंती असते. कोणत्या पुस्तकांची, ग्रेट बुक्स. म्हणजे लगेच आपण साईडला हे लिहायला पाहिजे की ओके ग्रेट बुक नावाचं काहीतरी असतं, थोर पुस्तक नावाचं असं काहीतरी असतं ज्याच्याने हा उतारा सुरू झाला आहे. नेक्स्ट, दे लेंड देमसेल्व्स टू अ व्हरायटी ऑफ इंटरप्रिटेशन. ओके, म्हणजे ही ग्रेट पुस्तकांच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक आहेत त्यांनी दिल्यात, लगेच बाजूला आपण सायमल्टेनियस करायला पाहिजे. दे लेंड देमसेल्व्स टू अ व्हरायटी ऑफ इंटरप्रिटेशन. इंटरप्रिटेशन पॉलिटीमध्ये असतं बघा, सुप्रीम कोर्ट इज द हायेस्ट किंवा ॲपेक्स इंटरप्रिटर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मी बऱ्याचदा माझ्या पॉलिटीच्या लेक्चरमध्ये म्हणतो की संविधानाचा अर्थ लावणारी सर्वोच्च संस्था सर्वोच्च न्यायालय. मग इकडे तेच, दे लेंड देमसेल्व्स टू अ व्हरायटी ऑफ इंटरप्रिटेशन. लेंड म्हणजे काय, देऊ करणे, की काय ते पुस्तकं काय करतात, व्हरायटी, वेगवेगळ्या पद्धतीचं स्पष्टीकरण किंवा त्याचं अर्थनिर्णय जे काही आहे त्याच्यासाठी ते अलाव करतात.
ओपन होतात. दिस डज नॉट मीन दे आर ॲम्बिग्वियस ऑर दॅट देअर इंटिग्रिटी इज कॉम्प्रोमाइज. मग असं असलं तरी काय आहे की याचा अर्थ काय की असं असलं याचा अर्थ ते काही संदिग्ध असतात का किंवा मग त्याच्यामध्ये काही कमतरता असते का, असं नाही. म्हणजे अनेक अर्थ काढता येणं हा एक त्याचा प्लस पॉईंट झाला, ही काही त्याच्यातली कमतरता नाही. ओके, पुढे काय म्हटलंय, द डिफरंट इंटरप्रिटेशन कॉम्प्लिमेंट वन अनादर अँड अलाउ द रीडर टू डिस्कवर द युनिटी ऑफ द वर्क फ्रॉम व्हरायटी ऑफ पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे मुळात काय, हे जे अनेक अर्थ निघतात याचा एक फायदाच आहे की ते एकमेकांना पूरक असतात, कॉम्प्लिमेंट करतात आणि वाचकाला काय करतात की त्या पुस्तकात केलेलं जे काही काम आहे ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तिथे दिसायला लागतं. ओके, वी नीड नॉट रीड अदर बुक्स मोर दॅन वन्स टू गेट ऑल दॅट दे हॅव टू से, बट वी कॅन ऑलवेज गो डीपर इन टू ग्रेट बुक्स. म्हणजे आता काय आहे, एक ग्रेट बुक आहे आणि दुसरं अदर बुक आहे. लक्षात येत आहे, म्हणजे त्यांनी पुस्तकांचे 2 भाग केलेले दिसत आहेत, ग्रेट बुक आणि अदर बुक, आणि दोघांमध्ये काहीतरी आता फरक करण्याचा प्रयत्न त्यांचा चालला आहे. की काय की इतर पुस्तकं काय म्हटलंय त्यांनी, वी नीड नॉट रीड अदर बुक्स मोर दॅन वन्स, की ठीक आहे एकापेक्षा जास्त वेळेला कदाचित ती होत नाहीत वगैरे, बट वी कॅन ऑलवेज गो डीपर इन टू ग्रेट बुक्स ॲज सोर्सेस ऑफ एनलायटनमेंट. दे आर इनएक्झॉस्टिबल. सोर्सेस ऑफ एनलायटनमेंट, एनलायटनमेंटला आपण काय म्हणू शकतो, आपल्याला ज्ञान देणारे, आपलं प्रबोधन करणारे. दे आर इनएक्झॉस्टिबल. इनएक्झॉस्टिबल म्हणजे न संपणारे, की त्याच्यामध्ये खूप काही आहे. म्हणजे थोडक्यात लगेच लक्षात आलं पाहिजे की पहिला उतारा काय सांगतोय आपल्याला की ग्रेट बुक्स नावाचं काहीतरी असतं ज्याच्यामध्ये खूप अर्थ जे आहेत ते सामावलेले असतात, आणि आणखी काय आहे की त्याच्यामधलं जे काही भांडार आहे ज्ञानाचं असेल, आपलं प्रबोधन करण्याचं असेल, ते न संपणारं असतं. ठीक आहे, हे आपण रफमध्ये करून घेतलं. आपल्याला फक्त तात्पुरती मेमरी हवी आहे. आपल्याला काय त्यातला 1 वर्षांनी टेस्ट मॅच खेळल्यासारखं त्याच्यावर पुढे भविष्यात उत्तरं लिहायची नाही आहे. वाचून तिथल्या तिथे त्या 5-7 मिनिटात तो सगळा खेळ आपल्याला तिथे खेळायचा आहे. त्यामुळे ठीक आहे, ग्रेट बुक्सचं कॅरेक्टरिस्टिक कळलं. पुढे, द इंटरेस्ट इन मेनी गुड बुक्स that are written is limited to a definite period of history. The interest in many good books. ओके, गुड बुक्स नावाची एक कॅटेगरी आहे, म्हणजे ग्रेट बुक नावाची कॅटेगरी आहे आणि गुड बुक नावाची एक कॅटेगरी आहे. म्हणजे थोर पुस्तकं आहेत आणि चांगली पुस्तकं आहेत. मग आता उताराचा लेखक काय करायला लागला, दोघांमधला फरक द्यायला लागला. मग तुम्ही तिथे कच्चं काम करू शकता की ओके, ग्रेट बुक म्हणजे हे, गुड बुक हेही वैशिष्ट्य काय, द इंटरेस्ट इन मेनी गुड बुक्स दॅट आर रिटन इज लिमिटेड टू अ डेफिनेट पिरियड ऑफ हिस्ट्री. म्हणजे काळाशी जोडलेली असतात ती चांगली पुस्तकं. आणि पुढे काय म्हटलं आहे, दे डू नॉट एक्झिबिट द युनिव्हर्सल अपील दॅट रिझल्ट्स फ्रॉम डीलिंग विथ द फंडामेंटल क्वेश्चन्स विच कन्फ्रंट men in all times and places and in a way that men in all times and places can understand. त्याच्या मर्यादा त्यांनी सांगितल्या, गुड बुक्सच्या मर्यादा काय, दे डू नॉट एक्झिबिट द युनिव्हर्सल अपील. जागतिक पातळीवरचं त्यांचं अपील नसतं. दॅट रिझल्ट्स फ्रॉम डीलिंग विथ द फंडामेंटल क्वेश्चन्स विच कन्फ्रंट मेन इन ऑल टाइम्स अँड प्लेसेस. जे सर्वकालीन आहे किंवा सर्व ठिकाणचं आहे, इथल्या मनुष्यांना ज्याच्याशी त्यांचा संबंध येतो त्याच्याशी गुड बुक्स जे आहेत ते फारसे त्याच्याशी संबंधित नसतात. अँड प्लेसेस इन अ वे दॅट मेन इन ऑल टाइम्स अँड प्लेसेस कॅन अंडरस्टँड. म्हणजे थोडक्यात काय, स्थळ काळाच्या सीमा ज्या आहेत त्याला भेदता येत नाहीत कोणाला, चांगल्या पुस्तकांना. मग थोडक्यात ग्रेट बुकला त्या भेदता येत असाव्यात. फरकाचे मुद्दे चाललेत. वाईल रीडिंग यू शुड डू इट. पुढे काय म्हटलंय, ग्रेट बुक्स ऑन द कॉन्ट्ररी. ऑन द कॉन्ट्ररी म्हणजे या उलट, ट्रान्सेंड द प्रोव्हिन्शियल लिमिट ऑफ देअर ओरिजिन. महत्त्वाचं वाक्य. म्हणजे चांगली पुस्तकं स्थळकाळाच्या आतच राहतात आणि थोर पुस्तकं जी काय आहेत ट्रान्सेंड करतात. ट्रान्सेंड म्हणजे काय, पलीकडे जाणे, बियॉन्ड जाणे, सीमा भेदणे. काय करतात ते, द प्रोव्हिन्शियल लिमिट ऑफ देअर ओरिजिन. जिथे ती लिहिली जातात त्या प्रदेशाच्या किंवा प्रांतांच्या सीमा भेदून ते जात असतात. दे रिमेन ॲज वर्ल्ड लिटरेचर. जागतिक साहित्य म्हणून ते टिकतात. द वन्स वी आर शुअर आर ग्रेट, ज्यांना आपण थोर म्हणतो, आर द वन्स मेन एव्हरीवेअर टर्न टू अगेन अँड अगेन थ्रू द सेंचुरीज. म्हणजे अनेक शतकं आणि सगळ्या जगातली माणसं जी आहेत ती त्या पुस्तकाकडे खेचत जातात. म्हणजे लगेच आपण साईडला ते करून ठेवायला पाहिजे की ओके, गुड बुक्स आणि ग्रेट बुक्स फरक काहीतरी दिलेला आहे. स्थळ काळाच्या सीमा भेदल्या जातात.
जी शतकानुशतकं टिकतात, जगातल्या सर्व माणसं त्याच्याशी रिलेट करतात, आणि गुड बुक जे आहेत ते हे असं करत नाहीत. बस इतकं जरी आपल्याला कळलं तरी पुरेसं आहे. नेक्स्ट पुढे, इन व्ह्यू ऑफ दिस, पुढचा उतारा, इन व्ह्यू ऑफ दिस इट इज ऑफन सेड दॅट ग्रेट बुक्स मस्ट पास द टेस्ट ऑफ टाईम. म्हणजे याचा अर्थ काळाच्या कसोटीवर हे उतरले पाहिजेत. थोर पुस्तकं एका अर्थाने काळाच्या कसोटीवर उतरतात. दिस इज क्वाईट ट्रू, बट इट इज नॉट द पॅसेज ऑफ टाईम दॅट मेक्स द बुक ग्रेट. बट इट इज नॉट द पॅसेज ऑफ टाईम दॅट मेक्स द बुक ग्रेट. फक्त एवढंच नाही आहे, म्हणजे त्या काळाच्या याच्यावर ते उतरतात, त्याला फक्त त्याच्यामुळेच ते फक्त ग्रेट होतात अशातला भाग नाही. दे वेर ग्रेट वेन दे वेर रिटन. खरं तर ते लिहिण्याच्या प्रक्रियेदरम्यानच थोर ठरतात, त्याच्यातच काहीतरी असतं. अँड एन्ड्युरिंग इंटरेस्ट इन अ बुक मियरली कन्फर्म्स इट्स ग्रेटनेस. एन्ड्युरिंग म्हणजे काय, निरंतर चालणारा, सतत तिथे टिकून राहणारा. एन्ड्युरिंग ते खूप साधे साधे इंग्रजी शब्द आहेत. आता प्रॉब्लेम काय येतो, सर मला हे शब्दच नाही कळत. म्हणजे याचा अर्थ व्होकॅब्लरी वाढवण्याची गरज आहे. व्होकॅब्लरी वाढवण्यासाठी चांगलं वाचन करायला पाहिजे. अधिकाधिक इंग्रजी उतार्यांचा किमान व्होकॅब्लरीसाठी सराव करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला करायचं नसतं, मग तुम्ही म्हणता याचा हा शब्द त्याचा हा शब्द जोडून बघतो काय उत्तर येतं. लक्षात येतं मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, की जर नसेलच माहिती तर किमान त्याचा अंदाज बांधता आला पाहिजे. आणि तो अंदाज म्हणजे समानार्थी शब्द जरी शोधता नाही आला तरी या शब्दाचा अर्थ काय असू शकेल हे आपल्याला कळलं पाहिजे. या शब्दाचा संदर्भ काय असू शकेल हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते कळलं की मग आपल्याला उत्तरं देता येतील. जर तुम्हाला उतार्याचा आशयच समजत नसेल, जर तुम्हाला त्या लेखकाला काय म्हणायचं हेच कळत नसेल, कारण त्या शब्दांचा संदर्भच तुम्हाला समजू शकत नसेल, तर कोणती ट्रिक काम करणार आहे. हल्ली नुसत्या ट्रिक्स आणि मग एलिमिनेशन कसं करायचं, 2 पर्याय कसे बाद करायचे, काहीतरी माहीत असल्याशिवाय बाद कसे करता येणार आहेत 2 पर्याय. हे काही सट्टा नाही आहे, हा काही जुगार नाही आहे, हा अभ्यासाचा मुद्दा आहे, हा कॉन्सन्ट्रेशनचा मुद्दा आहे. आणि तेच मी अत्यंत म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पोट तिडकीनं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, ते समजावून घ्या. शॉर्टकटच्या नादी लागू नका. एन्ड्युरिंग इंटरेस्ट इन अ बुक मियरली कन्फर्म इट्स ग्रेटनेस. निरंतर त्याच्यामध्ये रस वाटला पाहिजे वाचकाला, की ते कायम वाचत राहावं वाटलं पाहिजे. एन्ड्युरिंग जे काही आहे म्हणजे ते टिकून राहिलं पाहिजे. We may consider some contemporary books great, but we cannot be sure their excellence still remains to be proved before the tribunal of the ages. आपल्याला असं वाटू शकतं कंटेम्पररी म्हणजे समकालीन. कंटेम्पररी काही आपल्याला पुस्तकं थोर वाटू शकतात, परंतु असं असेलच याची गॅरंटी नाही, याची श्युअरिटी नाही. का, देअर एक्सलन्स म्हणजे त्यांच्यातलं जे काही आहे चांगलं स्टील रिमेन्स टू बी प्रूव्ड बिफोर द ट्रायब्युनल ऑफ द एजेस. युग जे काही आहे, काळ जो काही आहे त्याच्या लवादासमोर. आपल्याला आहे ना भाग 14A 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 टाकलेला आहे. ट्रायब्युनल्स लवाद आहे की नाही, 323A आणि 323B. आता कुठलंही कुठेही आठवू शकतं ट्रायब्युनल जे काही आहे तुमचे लवाद, की या काळाच्या किंवा युगांच्या लवादासमोर त्यांचं ते प्रूव्ह झालं पाहिजे ग्रेटनेस. म्हणजे पुन्हा पुन्हा नवीन काहीच येत नाही. सुरुवातीच्या उतारापासून ग्रेट बुक्स आणि गुड बुक्स याच्यातला फरक आहे. आणि ग्रेट बुक्स लगेच साईडला शब्द लिहून ठेवायचा, की स्थळ काळाच्या सीमा भेदल्या जातात, शतकानुशतकं टिकून राहतं, काळाच्या कसोटीवर ते उतरतं. आणि फक्त काळाच्या याच्यावर टिकून राहणं हाच एक मुद्दा नाही आहे, तर त्याच्या निर्मितीमध्येच असं काहीतरी असतं की वाचकाचा रस तिथे टिकून राहतो. पुढे, मार्क ट्वेन वन्स रिमार्क दॅट. आता मार्क ट्वेन हा अमेरिकन लेखक होता. मग आता ह्या उतार्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मार्क ट्वेन वाचला असलं पाहिजे का, नाही, असं काही नाही. कोणतरी आहे, मग लेखक आहे की फिलॉसॉफर आहे आपल्याला माहीत नाही, मला माहीत आहे हा ठीक आहे, हा वेगळा मुद्दा, याच्याशी काही घेणं देणं नाही. पण तुम्हाला नसेल माहीत तरी त्याने फरक नाही पडत, की हा एक व्यक्ती आहे त्याने याच्याविषयी काहीतरी विधान केलं आहे. मार्क ट्वेन वन्स रिमार्क दॅट द ग्रेट बुक्स आर द बुक्स दॅट एव्हरीवन विशेस ही हॅड रेड बट नो वन वॉन्ट्स टू रीड. थोडक्यात त्याने काय म्हटलेलं आहे की ठीक आहे, असं काहीतरी आहे की प्रत्येकाला वाटतं की हां ते वाचायला पाहिजे किंवा आपण वाचलेलं असलं पाहिजे, पण काय आहे की त्याची इच्छा होत नाही. मग तो म्हणतो की काहीतरी त्याच्याविषयी त्याला आता सांगायचं आहे. काय इच्छा होत नाही, पीपल विश दे हॅड रेड देम बिकॉज दे आर द इनडिस्पेन्सिबल मटेरियल ऑफ लिबरल एज्युकेशन. आता इनडिस्पेन्सिबल असं लिहिलंय हे चुकीचं आहे, त्याचं स्पेलिंग इथे आय नाही आहे, इथे
ए आहे, इनडिस्पेन्सेबल असं ते पाहिजे. आयोगाची प्रश्नपत्रिका आहे ही, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे ज्याच्यात स्पेलिंग चुकलेलं आहे. आयोगाशी जर काही कम्युनिकेट करायचं असेल ना विद्यार्थ्यांना, तर राजकीय स्वरूपाचं कम्युनिकेशन न करता आयोगानं आपल्या प्रश्नपत्रिकांमधला अकादमिक दर्जा सुधारला पाहिजे. वर्ग 1 वर्ग 2 अधिकाऱ्यांच्या नेमणुकांसाठीच्या ज्या प्रश्नपत्रिका सेट केल्या जातात त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या चुका आयोगानं टाळल्या पाहिजेत, ही आपली प्राईम मागणी असायला पाहिजे, जेणेकरून मग एक लेवल प्लेईंग फील्ड तिकडे होईल. नाहीतर मग या गोंधळातच हे उत्तर चुकीचं, तो प्रश्न रद्द झाला, हे सगळं होतं. इनडिस्पेन्सेबल असा तो शब्द आहे. इनडिस्पेन्सेबल म्हणजे काय, की इतकं महत्त्वाचं की जे तुम्हाला टाळता येणार नाही. काय म्हटलंय, पीपल विश दे हॅड रेड दॅम बिकॉज दे आर द इनडिस्पेन्सेबल मटेरियल ऑफ लिबरल एज्युकेशन. लोकांना असं वाटतं की काय, की ते टाळता येणार नाही म्हणून ते वाचनाची गरज आहे वगैरे वगैरे. दे शाय अवे फ्रॉम रीडिंग दॅम बिकॉज दीज बुक्स रिक्वायर थॉट. म्हणजेच काय, या प्रकारच्या थोर पुस्तकांशी संबंधित काय असतं, थॉट नावाची गोष्ट असते, विचार नावाची गोष्ट असते. तिथे काहीतरी डोकं लावायला लागतं. म्हणजे त्या ग्रेट बुक्सच्या याच्यामध्ये लगेच आपण लिहायला पाहिजे की थॉट नावाची गोष्ट गरजेची असते. पुढे, अँड थिंकिंग इज हार्ड. आणि विचार करणं काय की कठीण आहे. थिंकिंग इज हार्ड. इट इज प्रॉबेबली वन ऑफ द मोस्ट पेनफुल थिंग्स दॅट ह्युमन बीइंग्स आर कॉल्ड अपॉन टू डू. आणि हे करायला माणसांना आवडत नाही, खूप त्रास होतो वगैरे वगैरे. ओके, म्हणजे थिंकिंग नावाची गोष्ट तिथे ॲड झालेली आहे. ते सायमल्टेनियस डोक्यात चालायला पाहिजे की अच्छा, ग्रेट बुकची ही कॅरेक्टर आहे, स्थळ काळाच्या सीमा, काळाच्या कसोटीवर टिकून राहतं, थिंकिंग नावाची गोष्ट तिकडे लागते. लोकांना वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे, टाळता येणार नाही म्हणून ते वाचायला पाहिजे. मार्क ट्वेन नावाचा कोणीतरी माणूस आहे आणि गुड बुक्सच्या बाबतीत ते सगळं नसतं. ठीक आहे. आणि शेवटचा उतारा, शेवटचा म्हणजे या उतार्यातलं शेवटचा भाग जो येतो, आणि मग काय म्हटलं आहे, द ग्रेट बुक्स आर नॉट इझी टू रीड. आणखी एक त्याचं कॅरेक्टरिस्टिक येतं काय, की हां, वाचायला सोपे नसतात. नो वन शुड एक्सपेक्ट टू अंडरस्टँड दॅम व्हेरी वेल ऑन फर्स्ट रीडिंग. पहिल्या वाचनात ते सगळं कळेलच अशी अपेक्षा धरू नये. आणि काय आहे, आणि नो इवन टू मास्टर दॅम फुल्ली आफ्टर मेनी रीडिंग्स. अनेकदा वाचन केलं तरी त्याच्यावर आपली कमांड आली असंही नको. आय हॅव ऑफन सेड दॅट दे आर द बुक्स विच आर ओव्हर एव्हरीवन्स हेड ऑल ऑफ द टाईम. थोर पुस्तकांचं आणखी एक कॅरेक्टरिस्टिक या लेखकाला काय म्हणायचं आहे साध्या भाषेत, की दे आर द बुक्स विच आर ओव्हर एव्हरीवन्स हेड ऑल ऑफ द टाईम. साध्या मराठीत काय लिहायला पाहिजे, सगळ्यांच्याच डोक्यावरून जातं कायमच अशी पुस्तक म्हणजे थोर पुस्तक, असं या लेखकाचं म्हणणं आहे. दॅट इज वाय दे मस्ट बी रीड अँड रीरीड. पुन्हा पुन्हा ती वाचली जावीत. दॅट इज ऑल्सो वाय दे आर गुड फॉर अस. आणि म्हणूनच ती चांगली आहेत. ओनली काय, द थिंग विच आर ओव्हर अवर हेड कॅन लिफ्ट अस अप. आणि का चांगली आहेत, जी आपल्या डोक्याच्या वरून जाणारी असते तीच आपल्याला वर नेऊ शकते. ओके, फाईन. मग लगेच साईडला आपल्याला डोक्यात यायला पाहिजे गुड बुक्स, ग्रेट बुक्स, फरक आहे. स्थळकाळाच्या सीमा डोक्याच्या वरून जातात. त्याच्यानंतर मार्क ट्वेनचं विधान, त्याच्यानंतर का आपल्यासाठी चांगली आहेत, आणि जे मी आत्ता सगळं बोललो ते लोकांना का ती इनडिस्पेन्सेबल वाटतात, ती गरजेची वाटतात, त्याची लक्षणं काय आहेत काय नाही. ओके, कळलं आहे मला. हे 5 मिनिटात होऊ शकतं, सगळं नव्हे तरी थोडं तरी. मग आता याच्यामध्ये जे शब्द येतात ना, इनएक्झॉस्टिबल, लेंड, त्याच्यानंतर एन्ड्युरिंग, त्याच्यानंतर इनडिस्पेन्सेबल, ट्रायब्युनल, हे तरी किमान आपल्याला माहीत असायला पाहिजे. उतारे सोडवताना काय अडचण येते किंवा काय अडचणी येतात असं जेव्हा आपण म्हणत असतो ना, तर ते लिहून काढायला पाहिजे की मला इंग्रजी शब्द समजत नाही, मला भाषा कळत नाही, मग आपल्याला त्याच्यावर काम करता येईल. तुम्हाला तुमचे प्रश्न आणि तुमच्या अडचणी लपवून जर ट्रिक शोधायच्या असतील तर उतारे तुम्हाला कधीही आत घेणार नाहीत. भाषेशी खेळणं आवडून घ्यायला लागेल. आता आपण लगेच प्रश्नांकडे जाऊया. चूज द बेस्ट ऑप्शन. 46 चूज द बेस्ट ऑप्शन. काय म्हटलंय, द ग्रेट बुक्स टिंब प्रोव्हिन्शियल लिमिट्स, कन्सिडर, जस्टिफाय, इल्युस्ट्रेट, राईज अबाव. आता कन्सिडरचा काही संबंध नाही. आपण जर मगाशी नीट लक्षात घेतलेलं असेल तर काय आहे, ग्रेट बुक्स टिंब प्रोव्हिन्शियल लिमिट आपण लिहिलेलं आहे मगाशी की प्रदेशांच्या सीमा भेदणं आहे, प्रदेशांच्या सीमांच्या पलीकडे जाणं आहे, त्यांच्यापासून वर उठणं आहे. तर मग कन्सिडर, इल्युस्ट्रेट, जस्टिफाय होऊ शकेल का नाही. राईज अबाव
की त्या प्रदेशांच्या मर्यादांपेक्षा वर जाणं आहे, म्हणजे ग्रेट बुक्स जे आहेत ते याच्याशी जोडलेले आहेत. 46(4). फार अडचण येत नाही जर वाचताना समजून घेतलेलं असेल तर. लक्षात येतंय? इथं तुक्का मारायची गरज नाही. इथं प्रोव्हिन्शियल लिमिट बघा, तिकडे हे बघा, हा काहीतरी एक विनोदी प्रकार करण्याची गरज नाही. पुढे 47. चूज द बेस्ट ऑप्शन. काय म्हटलंय? द ग्रेट बुक्स मस्ट पास द टेस्ट ऑफ टाइम. ग्रेट बुक्स मस्ट पास द टेस्ट ऑफ टाइम. काळाच्या कसोटीवर ते उतरायला पाहिजे आणि त्या कसोटीमध्ये त्यानं पास व्हायला पाहिजे. हे विधान आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज द क्लोजेस्ट इन द मीनिंग टू द अबाउ स्टेटमेंट. या वाक्याशी खालीलपैकी कोणतं वाक्य जे आहे ते सर्वाधिक जवळचं आहे, क्लोजेस्ट आहे, म्हणजे त्याचा संदर्भ तुम्हाला कळलाय का, हे आयोगाला अपेक्षित आहे. कुठलं वाक्य? द ग्रेट बुक्स मस्ट पास द टेस्ट ऑफ टाइम. टेस्ट ऑफ टाइम, काळाची कसोटी. म्हणजे काय? तुमचं घड्याळ येऊन परीक्षा घ्यायला नाही बसणार आहे तुमची. काळाच्या कसोटीवर पास होणं म्हणजे काय? का युगानुयुग शतकानुशतकं ते टिकतं आहे का, त्या अर्थानं ते काळाच्या ओघात टिकून राहत आहे का, त्या अर्थानं ते पास होत आहे का, असा त्याचा अन्वय अर्थ झाला. मग आता आपण विधानं वाचूया. ABCD. कुठलं विधान आहे की जे याच्याशी जोडलं जातं आहे या वाक्याशी? ग्रेट बुक्स मस्ट पास अवर टाइम. असं आहे का? आपला टाइमपास करावा असं आहे का? नाही. म्हणजे हे गेलं जागेवर. मग ए गेलं तर ए पर्याय असणारे किती आहेत? गेला. पहिला पर्याय जागेवर उडाला. याला एलिमिनेशन म्हणतात. की ए बघितला, इथं एक आहे तर उडालाच, म्हणजे एक पर्याय आता 2, 3, 4 मध्येच राहतं. हे करणं म्हणजे तंत्राचा भाग आहे. पण याला बेस काय आहे की मी उतारा वाचलाय. तुमची अपेक्षा काय आहे ना, डायरेक्ट इकडं कसं येत आहे, असं नाही होत. आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार आहे? म्हणा ना, आडातच नसेल तर पोहऱ्यात कसं येईल? तसं उताराचा आशयच कळला नसेल तर एलिमिनेशन कुठून करता येणार आहे? तसं हे आहे. बी. ग्रेट बुक्स मस्ट बी कन्सिडर ग्रेट ओव्हर लॉंग पिरियड. येस, हे मात्र आपल्याला वाटतंय की जे आत्तापर्यंत आपण बोललोय की हां खूप काळापर्यंत ते त्यांचं थोर पण टिकून राहिलं पाहिजे, म्हणजे बी जिथे आहे ते पर्याय असणार. हे गेलं, डी गेलं, बी इकडे नाही आहे, म्हणजे हा, म्हणजे मी इथे सी आणि डी वाचणार पण नाही मी परीक्षेला बसलो तर, कारण बी आहेच आहे. मी सी आणि डी वाचणार आहे, हे एलिमिनेशन आहे. इथं माझा वेळ वाचला ना, इथं माझा वेळ वाचलाच आहे आता. म्हणजे व्यवस्थित उतारा समजलेला असेल ना तरीही ते वेळेत होतं. ओके. सी काय आहे? ग्रेट बुक्स मस्ट बी रेडी टू टेस्ट टाइम. असं आहे का? नाही. वेळेची चाचणी घ्यायची आहे का त्याला? नाही. ग्रेट बुक्स शुड पास द टेस्ट कंडक्टेड फ्रॉम टाइम टू टाइम. असं आहे का की त्याला वेळोवेळी त्याच्या चाचण्या घेतल्या जाव्यात, असा अर्थ आहे का काळाच्या कसोटीवर टिकण्यात? नाही. त्याला एक लिटररी अर्थ आहे, त्याला एक फिलॉसॉफिकल अर्थ आहे. बी जे काही आहे ते करेक्ट आहे. वाचण्याची पण गरज नाही आहे जर तुम्ही नीट जागेवर असाल तर. नेक्स्ट 48. चूज द बेस्ट ऑप्शन अकॉर्डिंग टू द पॅसेज. द डिफरन्स बिटवीन गुड बुक्स अँड ग्रेट बुक्स इज दॅट. द डिफरन्स बिटवीन गुड बुक्स अँड ग्रेट बुक्स इज दॅट. आत्तापर्यंत जे आपण सगळं अनालाइज केलं त्याच्यावर एक प्रश्न आहे. ग्रेट बुक्स आर रेड क्वाईट ऑफन बट गुड बुक्स आर रेड रेअरली. असं काही आहे का? असं काही आहे का की थोर पुस्तकं जे आहेत हे अनेकदा वाचली जातात आणि चांगली पुस्तकं जी आहेत हे फार कमी वाचली जातात? असं काही कुठे म्हटलेलं नाही आहे. गुड बुक्स आर रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड वाईल ग्रेट बुक्स आर नॉट. असं आहे का? हे तर एकदमच उलट आहे. सगळ्या जगामध्ये जे होतं ते जागतिक साहित्य आहे, ते थोर पुस्तक आहे. त्यामुळे याच्या एकदम उलट आहे. सी काय आहे? ग्रेट बुक्स हॅव युनिव्हर्सल अपील अँड डील विथ काय ऑल द टाइम बेसिक इश्यूज रिलेटेड टू ह्युमन बिईंग्स बट गुड बुक्स हॅव लिमिटेड टाइम अपील. एक्झॅक्टली जे आपण इतक्या वेळ बडबड करत होतो, जे आपल्याला कळलं ते करेक्ट आहे. मग आता इथं जर पाहिलं की सी येतं आहे, ए आणि बी येतच नाही, तर हे गेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बी येतच नाही, हेही गेलेलं आहे आणि सी असणारा एकमेव पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. मग ते डी नाही वाचलं तरी चालेल. ग्रेट बुक्स पास द टेस्ट ऑफ टाइम बट गुड बुक्स मे नॉट, हे आहेच आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 लक्षात येतं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, उतार्याचा गाभा ज्याला कळतो ना त्याला प्रश्न सुटतात. इथं फक्त शांततेनं जर उतारा नीट वाचला असता आणि गाभा कळला असताना तर हे 5ही प्रश्न सुटत आहेत. आणि 49.
काय म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू, सत्यविधानं ओळखा इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द गिवन पॅसेज. वरील उतार्याच्या आधारे किंवा त्याच्या संदर्भानं सत्यविधान जे आहे ते ओळखा. काय आहे, ग्रेट बुक्स रिक्वायर थॉट. यस, ते आहे ना, आपण म्हटलं ना थॉट हा शब्दच लिहिला होता, कारण ते काय आहे की तिथे डोक्याच्या वरून जातं आणि थॉट ही माणसाकरता जरा पेनफुलच गोष्ट आहे, वेदनादायीच आहे, कंटाळवाणीच आहे असं म्हटलंय. तर मग ए आहे. ए नसणारे पर्याय किती आहेत, हा गेला आणि हा गेला, दोनच उरतात. तुक्का जरी मारायचा ना घाईत तरी तो नीट मारला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, बी, गुड बुक्स आर वर्ल्ड लिटरेचर. असं आहे का, ग्रेट बुक्स आहेत ना, त्याच्यामुळं काय बी असलेला पर्याय नष्ट झाला. चला, CDE वाचू पण नका. याला म्हणतात वेळ वाचवणं, पण हे कधी होऊ शकतं जर उतारा कळलेला असेल तर. आणि मग आता काय, ए आणि ई, मग डायरेक्ट ए वाचायचा. लॉंग लास्टिंग इंटरेस्ट इन बुक्स मेक देम ग्रेट. आपण पाहिलं की तुमचा रस टिकून राहतोय का, हेच विधान तिकडे होतं. आणि 50, चूज द बेस्ट ऑप्शन किंवा ऑप्शन्स. द रिचनेस ऑफ ग्रेट बुक्स शोज इटसेल्फ इन द मेनी लेवल्स ऑफ मिनिंग दे. पुढे टिंब. आता ऑप्शन्स म्हणण्याचं काही कारण नव्हतं, कारण इथे एकच निवडायचं आहे, पण हे आयोगाने केलेलं आहे. ओके. द रिचनेस ऑफ ग्रेट बुक्स शोज इटसेल्फ इन द मेनी लेवल्स ऑफ मिनिंग दे. उतार्याचं पहिलंच वाक्य आहे, आपण पहिल्यांदाच पाहिलं की रिचनेस जे आहे ते कशामध्ये दिसतं की त्या उतार्यामध्ये अर्थांच्या किती प्रकारचा तिथे अर्थांच्या शक्यता आहेत किंवा किती अर्थ निघू शकतात, काय ते कंटेन करतंय, त्याला ते काय सामावून घेत आहे. मग ते कंटेन करणं किंवा सामावून घेणं याच्यासाठीच्या थोडक्यात त्यांनी समानार्थी शब्द विचारला. म्हणजे कंटेन हा जो शब्द तिकडे आहे, एखादी गोष्ट एखाद्यात समाविष्ट असणे, याचा समानार्थी शब्द शोधा. कंट्रोल नाही, प्रिव्हेंट नाही, हॅव नाही, एन्व्हलप. आता हा जो एन्व्हलप आहे ना, हा एन्व्हलप हा शब्द इथे व्हर्ब म्हणून येतोय. तुम्ही जो एन्व्हलप शब्द घेता लिफाफा म्हणून, तो PE असा आहे, पण तो सुद्धा अर्थ आपल्याला इथे लॉजिकने लावता येऊ शकतो की हा कंटेन आणि एखाद्या गोष्टीला एन्व्हलप करणे. म्हणून याचं उत्तर आहे 2. सो दिस इज 46 to 50. 405 शब्दांचा उतारा. काही महत्त्वाचे इंग्रजी शब्दांचे समानार्थी शब्द जरी नाही आठवले, पण त्यांचा अर्थ कळला, त्यांचा संदर्भ कळला, तर हे 5ही प्रश्न सुटायला पाहिजेत आणि तिथे 5ही प्रश्नांना पैकीच्या पैकी म्हणजे 2.5 मार्क मिळायला पाहिजेत. या लेवलला जर तुम्हाला क्लास 1 क्लास 2 गॅझेटेड तुम्ही ॲस्पायर करत असाल, तर तुम्ही हे नाही म्हणू शकत की मला इनएक्झॉस्टिबल कळलंच नाही आहे, एन्ड्युरिंग कळलंच नाही आहे, ट्रायब्युनल कळलंच नाही आहे, इंडिस्पेन्सेबल कळलंच नाही आहे, प्रोव्हिन्शियल कळलंच नाही. जर ह्या अडचणींवरती तुम्हाला व्होकॅब्लरी वाढवायची नसेल आणि कुठला तरी शॉर्टकट पाहिजे असेल, तर मग त्याच्यावरती कोणालाही उत्तर देता येणार नाही. कष्ट करण्याची तयारीच नसेल, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनने जास्तीत जास्त उतारे म्हणजे काय करावं, आजपासून रोज 2-2 उतारे घ्यायचे आणि शांतपणे वाचायचे आणि त्याचा जी समरी आहे, जो जिस्ट आहे, तो साईडला लिहून ठेवण्याचा एक्सरसाइज करायला पाहिजे. लक्षात येतं आहे. सो आपण उद्या 41 ते 45 जो मराठी उतारा आहे त्याच्यावरती चर्चा करूया आणि मग त्याच्यानंतर रोज असं एक पुढच्या 10-12 दिवसांमध्ये मार्च 2020 झालेला CSATचा पेपर जो आहे तो संपूया. आणि साईड बाय साईड आपण मी स्वतः डिझाईन केलेले जे उतारे आहेत, तर रोज एक उतारा याप्रमाणे तेही आपण तिकडे चालू ठेवूयात. धन्यवाद.